दोन्ही संघांना देऊयात लाख लाख शुभेच्छा. शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. व्हेरी फास्ट बॉल. स्ट्रायकर बॅटर आपण पाहत आहे विलास. पहिला बॉल. क्या बात आहे. चाबुक शॉट. पहिल्या बॉलवरती पहिला प्रहार. पहिल्या बॉलवरती रन्स मिळतील 4. चौका. असं सांगत असताना सलगचा हा दुसरा चौका. मध्ये 2 बॉल 2 चौकार तर आल्यात. सध्याच्या घडीला टॉप गिअर वरती बॅटिंग करत असताना विलासला आपण पाहत आहे. 8 धावा टीमच्या, 8 धावा वैयक्तिक. अर्थात 2 बॉल 2 चौकार. आता खऱ्या अर्थानं थोडासा महागडा राहिला आहे गोलंदाज हर्ष. P1 चा पहिला षटक. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक. तिसरा बॉल. चौकार हॅट्रिकची संधी असा दिशा पाहावी लागेल. लेंथ लाईन पाहणं गरजेचं आहे. पंच आमच्याकडे वळतात. पंच दर्शवतात की हा बॉल वाईड असेल. यास एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा ऍड केली जाते. 9 धावा स्कोर कार्ड मध्ये जोडल्या गेल्यात. अपेक्षित सुरुवात, चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते अष्टविनायक कदमपाडा या टीमसाठी. फील्ड पोझिशन मध्ये थोडासा बदलाव, फिल्डिंग मध्ये थोडासा चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. 38 सर्कलच्या बाहेर एक डीप पॉइंट रिझर्व मध्ये फिल्डर, त्यानंतर एक काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. 38 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफ, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग, त्यानंतर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन गली, शॉर्ट पॉइंट, त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये फिल्डर. तिसरा बॉल. या वेळेला समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेट रिझनचा फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचलाय. सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या साथीने डबल डिजिट मध्ये धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 10. लेफ्ट हँडेड राईट हँडेड कोऑर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. लेफ्ट हँडेड बॅटर सध्याच्या घडीला जयेशला पाहता. जयेशचा जर विचार करायला गेला तर मागच्या मॅच मध्ये हवी तशी कामगिरी जयेश कडून झालेली नाहीये. अगदी दीपकच्या माध्यमातून भरपूर चांगला खेळ आपण पाहिला होता. पण आता जयेश मागच्या मॅच मध्ये 2 चौकार जरूर त्याला ठोकले होते. पण या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग करावी लागेल जयेशला. लेफ्ट हँडेड बॅटर आहे. विस्फोटक आणि विध्वंसक खेळाडू म्हणून लेफ्ट हँडेड बॅटरला ओळखलं जातं. आणि आता तो जयेश स्ट्रायकिंगला. पुढचा बॉल. चौथा बॉल. चौथा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा कडे स्ट्रोक खेळायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. अगदी फ्लिक करायचा होता, नाही जमलं. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना षटक क्रमांक पहिल्या मधला चौथा बॉल आला डॉट. या स्पेल मधल्या या पहिल्या सत्राचा पहिला बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. 10 अंकावरती स्कोर कार्ड स्थिरावलंय. पाचवा बॉल. यावेळेला अंडर बॉक्स पद्धतीने फटक्याला टॅप करायचं होतं. पुन्हा एकदा सलगचा दुसरा डॉट. येस कुमार गडगे, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्स सोबत संपर्क साधा. कुमार गडगे. सलग 2 बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळतात बॅट्समन जयच्या विरोधात. गोलंदाज हर्षच्या माध्यमातून यावेळेला लेगशिकच्या भरपूरचा बाहेर आपल्याला बॉल पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे जरूर वळतील. पंच दर्शवतील की हा देखील बॉल असेल वाईड. 11 धावा स्कोर कार्ड मध्ये सध्याच्या घडीला लागल्या गेल्यात. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. नेक्स्ट बॉल. या वेळेला बॅटन पॅडच्या मधून बॉल सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट. चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाल. त्यानंतर वाईड आला. अर्थातच
2 बॉलमध्ये 9 धावा त्यांना खर्च केल्या, पण तदनंतर 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करत असताना 11 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 11. येस, षटक क्रमांक आपण पाहता सध्याच्या घडीला दुसरं प्रगतीपथावरती हायवे एंड कडून गोलंदाजी ट्रॅक वरती हितेश तयार. पहिला बॉल शफल होऊन खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, शॉट फाईन लेगला बीट करून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि याच दरम्यान पहिल्या बॉलवरती पहिला वार चौकार. येस, पहिल्या बॉलवरती पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतं हितेशच्या विरोधात विलासच्या बॅटमधून 4 धावा. संघाचा जर विचार करायला गेला तर 15 धावा. यावेळेस देखील चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, पंचाकडे अपील करायचा प्रयत्न, सिंगल एकवटली जाईल. सिक्स्टीन 16 धावा. यावेळेस देखील नशिबाची साथ मैदानाच्या आत मिळत असताना बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येस, पिचिंग साठी थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. तिसऱ्या पंचाची मागणी केली गेली आहे, पिचिंग आपल्याला पाहावा लागेल. येस, वाईट +4 अर्थात नशिबाची साथ आणि हा नशिबाचा पंजा मिळत असताना बॅटिंग करत असताना अष्टविनायक कदम पाडा या टीमच्या खात्यामध्ये. नशिबाचा पंजा आला, 21 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला. स्ट्राईक इन जयेश साठी या बॉल. अगदी जयेशचा जर विचार करायला गेला तर तब्बल 4 चेंडू जयेशने अद्याप फेस केलेत आणि या 4 चेंडूमध्ये एकही धाव जयेशच्या बॅटमधून आलेली नाहीये.
विकेटचं पतन आपण पाहता. धक्का लागणारा हा पहिला. जयेशच्या स्वरूपात जयेश बाद झाला खऱ्या अर्थानं. 0 धावाचा चष्मा घालून माघारी परतलाय. गोल्डन डकचा शिकार जयेशला आपण पाहिला. एकही धाव त्याच्या बॅटमधून आलेली नाहीये आणि 5 बॉल फेस करत असताना 5 चेंडू निर्धाव त्याच्या विरोधात हाताळत असताना गोलंदाजाला आपण पाहिला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला जयेशची जागा भरून काढण्यासाठी. तब्बल 3ऱ्या क्रमांकावरती दीपकला आपण पाहत आहे. मागच्या मॅच मध्ये भरपूर चांगला खेळ. मागच्या मॅच मध्ये देखील आल्या आल्या बॅटचा फेस ओपन केला होता. ओहो, व्हॉट अ फिल्डिंग. अगदी आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात असं म्हणायला देखील हरकत नाहीये. जर हे एफर्ट्स लावले नसते तर 100% 6 धावींमध्ये या फटक्याला कन्वर्ट करू शकले असते बॅटर. पण नंतर चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये. मैदान आतमध्ये 5व्या बॉलवरती आपल्या हाताचा पिसारा फुलवला होता फिल्डरना. इथे चांगला स्ट्रोक व्ही शेप मध्ये खेळलाय. लॉंग ऑफ प्रिझर मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळते. धोक्याची घंटा वाजली होती. स्ट्राईक एला. चांगली थ्रोपैकी मैदानाच्या आतमध्ये सिंगल. इथे एकवटी जाईल. सिंगलच्या साथीने षटक क्रमांक या दरम्यान दुसरा देखील कंप्लीट. आणि या दुसऱ्या षटकाच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्या गेल्या. 26 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस 11 धावा. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस 15 धावा. अर्थातच 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा, 26 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, 2 ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम अष्टविनायक कदमपाडा. आपण पाहता षटक क्रमांक 3 याच दरम्यान प्रगती पथावरती जयेशला आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. कॉमेंट्री बॉक्स 8 कडून जयेश पहिला बॉल घेऊन निघालाय. लेफ्ट आर्म हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल. पहिला चेंडू निर्धाव हाताळत असताना लेफ्ट आर्म राऊंड दी ट्रॅक. पहिला बॉल डॉट आलाय मैदानाच्या आतमध्ये. आणि त्याच्या अगेन्स्ट दीपकला आपण पाहता. दीपकचा जर विचार करायला गेला तर इंडिव्हिज्युअल 5 अंकावरती खेळतोय. 1 चौका त्याच्या देखील बॅटमधून आलाय. आता तोच दीपक स्ट्राईक एंडला. पुढचा बॉल या वेळेला यस पंचांचा आला कॉल आणि येतोय हा नो बॉल. अर्थातच नो +1 बाय 1 गेट 1 फ्री. रन्स मिळतील या बॉलवरती तब्बल 2. पंचांचा हेलिकॉप्टर इथे जरूर फिरेल. पंचांचा पंखा फिरलाय. फ्रीचा बॉल स्ट्राईक इनला. विलास बॅटर तयार. गोलंदाज पुन्हा एकदा निघालाय. पुढचा बॉल. फ्रीचा बॉल या वेळेला हुक केलाय. फक्त आणि फक्त दिशा द्यायचा प्रयत्न. फिल्डर पोहोचलेत. दुसऱ्या टप्प्यावरती गॅदर केल्या. थ्रोफिकी गेली. धोक्याची घंटा वाजली आहे मैदानाच्या आतमध्ये. टन आणि बॅटर OUT फलंदाज बाद.
विष्णू सध्याच्या घडीला स्ट्रायकिंगला जयेशला आपण पाहता. षटक क्रमांक तिसरा हाताळत असताना तिसरा बॉल. टीमची टोटल 29 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 29 धावा सध्याच्या घडीला. पुढचा बॉल. या वेळेला लेग स्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी बॅट्समन शफल होऊन हा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. वाईट बॉलला एक्स्ट्राचा धाव एकदा याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. 30 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 30 रन्स. 29 होत्या. तदनंतर ही एक्स्ट्राची एक धाव ऍड केली गेली आहे. 30 धावा स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला जोडल्या गेल्यात, सजल्या गेल्यात. या वेळेला लॉफ्ट करायचा प्रयत्न फसलाय. 2-2 फिल्डर चेंडूच्या खाली. इथे घडतंय काय? तू की मी की तू, तू की मी की तू करता करता झेल झालाय ड्रॉप. अर्थातच तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती राहिला धोपाटणं. अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. बघता बघता या बॉलवरती धावा एकवटली गेली आहे. ती फक्त आणि फक्त एक चिकीत सिंगल. झेल देखील ड्रॉप झाला. जीवनदान देखील मिळालं बॅट्समन विष्णूला. एक धाव देखील एकवटली गेली. स्ट्राइक रोटेट करून देण्याचं काम आपल्याला पाहायला मिळालं. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज दीपक अजूनही मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं सज्ज आहे. ही जमीची बाजू असेल. टीम अष्टविनायक कदमपाडा या टीमला खऱ्या अर्थानं गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. गणपती बाप्पाच्या नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये इंटर तर झालाय. ह्या वेळेला अभिगीत करायचा प्रयत्न. ओव्हर पिच होता. लॉफ्ट करायचा प्रयत्न नाही जमला. अगदी बॅट अँड पॅचच्या मधून बॉल सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. डॉट बॉल. तदनंतर राजे शिव छत्रपतींच्या नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. जगदंबा 11 गणेशपुरा संघ. या वेळेला देखील फुलोर लेनचा होता. मैदानाच्या आतमध्ये चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. यस, पंच वळतात. पंच दर्शवतात की लेगबायच्या स्वरूपात ही एक चिकीत सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. ही सिंगल स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. 32 धावा 4 षटकांची मॅच. षटक क्रमांक तिसरा आपण सध्याच्या घडीला प्रगती पथावरती पाहताय. आणि तिसऱ्या षटकातील हा एक शेवटचा बॉल. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. पुढे सरसावला स्ट्रोक केलाय आणि इथे आमच्या मुख्य व्यासपीठाला मानवंदना देत असताना, आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सल्यूट ठोकत असताना हा विष्णूच्या बॅटमधून 38 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड मध्ये सजल्या गेल्यात. एक फायटिंग स्कोर निर्माण करायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय अष्टविनायक कदमपाडा या टीमचा. आणि त्या प्रयत्नामध्ये खऱ्या अर्थानं कुठेतरी हळूहळू यश प्राप्त होत आहे. शेवटचं षटक, स्लॉगरचं षटक, हाणामारीचं षटक देत वर आपण पाहता हायवे 8 कडून सुनील सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती आहे. षटक क्रमांक 4 मध्ये हायवे 8 कडून सुनील देखील सज्ज झालाय. त्याच्या विरोधात दावकुराताचा फलंदाज लेफ्ट हँडेड बॅटर दीपकला आपण पाहताय. आतापर्यंत संयमी खेळी दीपकच्या माध्यमातून आपण पाहिली आहे, पण आता या शेवटच्या षटकामध्ये आक्रमकतेचं रूप खऱ्या अर्थानं धारण करावं लागेल. आता टॉप गिअर वरती बॅटिंग करावी लागेल. षटकार चौकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाडावा लागेल दीपक आणि विष्णूला. तदनंतर डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील गणेशपूर या टीमला, कारण की कमबॅक देखील करणं भरपूर गरजेचं या मॅच मध्ये. सेकंड राऊंडची ही सेकंड मॅच आपण पाहत आहे. पहिला बॉल स्लोवर. याच दरम्यान आपण पाहिला टप्पा पडला, त्यानंतर थोडीशी हरकत केली, थोडंसं वळण घेत असताना हातभर वळण घेतला आणि लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पंचांनी आमच्याकडे वळल्यात. पंचांनी दर्शवलंय की हा बॉल देखील वाईड असेल. अर्थातच एक्स्ट्राची ही एक धाव आणखीन एक ऍड केली जाईल. 39.
या वेळेला देखील वाईड यॉर्कर हाताळायचा प्रयत्न नाही जमला. पुन्हा एकदा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरत असताना सलगचा येणारा हा दुसरा वाईड बॉल. 2 एक्स्ट्रा धावा खऱ्या अर्थानं टीमच्या टोटल मध्ये ऍड केले जात आहेत. 40 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. यावेळी देखील चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये फुल ऑर लेन्थचा होता. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आलेला नाहीये. आता खऱ्या अर्थानं कमबॅक करत असताना आपण पाहताय गोलंदाज सुनीलला. पहिल्या 2 एक्स्ट्रा धावा खर्च केल्या पण तदनंतर या पहिल्या बॉलवरती डॉट हाताळला. निर्धाव चेंडूची सांगता शेवटचं षटक सध्याच्या घडीला आपण पाहताय. कमबॅक करावा लागेल. 40 धावा स्कोर कार्ड मध्ये सजल्या गेल्यात. दीपकला आपण पाहतोय लेफ्ट हँडर बॅटर आहे. सध्याच्या घडीला संयमी खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिलाय. यावेळेला लेटकटचा हा देखना स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. गली रिजन मध्ये फिल्डर चाणक्य आणि चतुर खेळाडू तिथे आपल्याला पाहायला मिळाला. गली रिजन मध्ये फिल्डर होते. चांगली फिल्डिंग जयेशच्या माध्यमातून. सिंगल या दरम्यान एकवटली गेली. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम आपल्याला विष्णू आणि दीपकच्या माध्यमातून पाहायला मिळालं. विष्णू स्ट्राईक एंडला आपण पाहता ज्याच्या माध्यमातून एक षटकार आपण जरूर पाहिलाय. तो विष्णू सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडला. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिल्या सत्राचा आणि शेवटच्या षटकाचा. या वेळेला अगदी बॅट सुटली आहे हातातून. खऱ्या अर्थानं बॅट तुटली आहे. आता खऱ्या अर्थानं अगदी काळजाचा ठोका देखील वाढलाय बॅटरचा. थोडीशी नाराज जरूर असतील बॅट्समन. बॅट तुटली आहे. जीवापेक्षा जास्त या बॅटला जपलंय आणि त्या बॅटनं इथे खऱ्या अर्थानं साथ सोडली. थोडेसे नाराज आहेत. मैदानाच्या आतमध्ये विष्णूला आपण पाहिलं. पहिलं प्रेम असतं बॅट आणि ती बॅट आता खऱ्या अर्थानं अर्धवट साथ इथे सोडत असताना 2 धावा आपल्याला पाहायला मिळाला. दोन धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 43 3 बॉलचा खेळ अद्याप संपला. 3.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. याच दरम्यान स्टेट डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेनं स्ट्रोक खेळा. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेफ शॉट म्हणून या फटक्याला मानलं जातं. इथे ट्रॉफी की खराब. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? दिवसा ढवळ्या इथे धावा चोरी होत आहेत. मैदानाच्या आतमध्ये जिथे एकच धाव होती त्या ठिकाणी बघता बघता या 2 धावा एकवटल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. कॉलिंग भरपूर चांगला या 2 बॅटरच्या दरम्यान आणि सीत्याच्या वेगानं हरणीच्या चपळाईनं या 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या साथीनं 45 धावा. स्टील 2 टू गो. 2 बॉल याच दरम्यान पहिल्या सत्राचे शिल्लक आहेत. 5वा बॉल पुन्हा एकदा सुनील निघाला. विष्णू स्ट्रायकिंगला तयार. विष्णूसाठी हा बॉल ऑन साइडला आडव्या वाटतं खेचलाय. फिल्डर आहेत. गरुडी झेप घेतली आहे. भरपूर चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळालं. 100% एफर्ट्स आपल्या संघासाठी देत असताना बघता बघता तब्बल 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये म्हणावी लागेल. गरुडी झेप अगदी हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. हितेशला आपण पाहिलं त्या ठिकाणी. हितेश होता. चांगले एफर्ट्स हितेशच्या माध्यमातून आणि बघता बघता 4 धावा आपल्या संघासाठी वाचवत असताना सेव्ह केल्यात. 47 लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. पुढे सरसावून स्ट्रोक खेळला. बॉलर्स बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केलाय. स्वतःच्या फील्ड पोझिशन मध्ये बॉलला फील्ड करण्यात आलंय. इथे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला परतावा लागेल. 17 क्रमांक संपलाय पहिलं आणि पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम अष्टविनायक कदमपाडा या टीमने धावा बनवल्या तब्बल 48 आणि 49 धाव्यांचं माफक लक्ष उभं केलंय जगदंबा 11 गणेशपूर या टीमच्या विरोधात. 49 धाव्यांचं लक्ष खऱ्या अर्थाने 49 धावा बनवल्या जातील गणेशपूर टीमच्या माध्यमातून.
की या 49 धावा डिफेंड केल्या जातील कदमपाडा या टीमच्या माध्यमातून हे पाहायला ऐकायला करूयात मायक्रोफोनवरती परिवर्तन आणि या मागचं धावतं वर्णन ऐकायला करूयात मायक्रोफोनवरती इन्व्हाइट आमचे साथी समालोचक करतातच निखिलजी ठोंबरे सरांना थँक्यू सो मच. येस सेकंड स्पेल आपण पाहणार आहोत गणेशपूर या टीमला बॅटिंग करत असताना आणि जशी या मॅचला सुरुवात होईल तसं मायक्रोफोनवरती करूयात परिवर्तन आणि या ऐकूयात आता खऱ्या अर्थानं समालोचनामध्ये जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच व्हॉइस ऑफ देवगाव अर्थातच स्वप्नील पोटे सर आणि या त्याच बरोबरीनं व्हॉइस ऑफ जुन्नर अर्थातच निखिल ठोंबरे सर हे दोन आवाज आपल्याला या सेकंड स्पेल मध्ये पाहायला मिळतील. करूयात इन्व्हाइट या दोन्ही समालोचकांना आणि मी थांबतो तुम्ही थांबू नका. या ऐकूयात निखिल ठोंबरे सरांचा आवाज आणि स्वप्नील पोटे सरांचा आवाज. थँक्यू सो मच. हेलो चेक. हेलो चेक. धन्यवाद. आमच्या समेत आता समालोचन कक्षामध्ये जॉईंट होत आहेत स्वप्नील पोटे. स्वप्नील, भगवा चषक ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. तिसरा दिवस आहे या क्रीडा स्पर्धाचा. कसं वाटतंय संपूर्ण स्पर्धेचं आयोजन? खेळपट्टी कशा प्रकारचा रंग बदलताना आपल्याला पाहायला मिळते? आयोजनाचं जर का विचाराल तर आयोजन खरंच खूप छान झालंय. दर्जेदार आयोजन सुनील माळी आणि नकुल भांडे आणि संपूर्ण सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेच्या वतीने इथे आयोजन केलंय. आणि खेळपट्टीचा जर का विचार केला तर बॅट्समन लोकांसाठी मदतगार ठरते ती खेळपट्टी. मोठमोठाले स्कोर आपण इथे होताना आणि ते चेस होताना देखील पाहिलेत. त्यामुळे पूर्णपणे फलंदाजांच्या बाजूने झुकलेली कुठेतरी ही खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळेल या 2 दिवसात तरी. 49 धावांचं लक्ष आहे. गणेशपूर संघाकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे. संतोषने प्रभावित केलं पहिल्या मॅचमध्ये. दुसऱ्या बाजूला अष्टविनायक कदमपाडा या संघाकडे गोलंदाजी लाईनअप चांगली आहे. कशी मॅच रंगताना आपल्याला पाहायला मिळेल? नक्कीच एक चांगली मॅच होताना आपल्याला पाहायला मिळेल. जर का कदमपाडा संघाचा विचार केला तर कदमपाडा संघ एक अनुभवी संघ आहे आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना गुरुनाथजी गीते साहेब, आपल्याला विनंती आहे आपली जी लाईट चालू आहे ती बंद करावी. गुरुनाथजी गीते. आपण चर्चा करत होतो मॅचची. तर ताडाजाबाडा उर्फ गणेशपूर संघाचा जर का विचार केला तर निश्चित एक नवोदित संघ जरी असला तरी मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांनी विजय संपादित केला होता. 8व्या नंबरच्या खेळाडूंनी येऊन षटकार लगावून ती मॅच जिंकवली होती. तर ही मॅच देखील तशाच प्रकारे एक उत्कृष्ट दर्जाची होईल असं मला वाटतं. नक्कीच सध्याच्या घडीला 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून समालोचक मित्र स्वप्नील पोटे आणि मलाही दाखवलं जातं त्यांचं 10 क्रिक लाईव्हचं आपण विशेष कौतुक करू. 6 कॅमेऱ्यांच्या साहाय्याने ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करतायत आणि आज सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये रोहित रॉय, संदीप घायाळ आणि मॅनेजर गोविंद कामत आहेत. आमचे कॅमेरामन विकासदादा गव्हाणे एक जबरदस्त कॅमेरा वर्किंग करतात, त्यांचं आपण कौतुक करू. मॅचमध्ये जाऊयात. स्वप्नील, जिथे 49 धावांचा पाठलाग आहे आणि या 49 धावा बनवल्यानंतर किंवा ते डिफेंड केल्यानंतर कोणता संघ येतो? तो आकाश 11 महाजच्या विरोधामध्ये खेळतोय. काय बोलशील आकाश 11 महाज या संघाबद्दल? या संपूर्ण हंगामामध्ये बॅकफुटवर असणारा संघ या संपूर्ण मोठ्या क्रीडा स्पर्धेत भगवा चषकात आज क्वार्टर फायनल मध्ये दाखल. नक्कीच ही सगळी मेहनत आहे. आपण जर का गेले 2 वर्ष पाहिले तर आकाश 11 महाज संघ प्रयत्न करतोय. या हंगामामध्ये कुठेतरी आकाश 11 महाज संघाला यश मिळताना पाहायला मिळते. तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचलेत क्वार्टर फायनल मध्ये. आता वाट पाहतायत कोणता संघ आपल्या विरोधामध्ये खेळायला येईल. विलास तयार. पहिला चेंडू विलासचा. आक्रमण जे मात्र होताना पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, तिथे बॉल कव्हर केला जाईल. 2 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. संघाचा श्री गणेश होताना पाहायला मिळतोय. युवराज यांच्या बॅटमधून आलेल्या 2 धावा आहेत. 49 धावांचा पाठलाग करत असताना कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं गरजेचं. पॉवर प्ले, त्या पॉवर प्ले मध्ये कमीत कमी 12 ते 15 धावा झाल्या तर गणेशपूर हवी होताना पाहायला मिळेल. स्वप्नील, नक्कीच हवी होताना पाहायला मिळेल. मात्र विलास आपणचा जर का विचार केला तर एक चांगला अनुभव
40+ क्रिकेटमध्ये देखील खेळतात आणि इथे देखील आपल्या नवोदित संघाला घेऊन पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. तर त्यांचा एक मोठा चॅलेंज गणेशपूर संघाच्या फलंदाजांसमोर असेल. पाहूया काय होतं मैदानामध्ये, जिंकतोय कोण ते आपल्याला पाहायचं. विलास तयार आहेत. विलास यांचा हा चेंडू फटका फसलाय, चेंडू हवं. पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. क्षेत्ररक्षकाला खूप मोठी चेस आहे, परंतु क्षेत्ररक्षण जबरदस्त होताना पाहायला मिळत आहे. क्रिकेट खेळत असताना स्वप्नील, तुमच्याकडे बॅटिंग बॉलिंग चांगलं असणं गरजेचंच आहे, पण क्षेत्ररक्षण सर्वात मोठा फॅक्ट आहे. क्षेत्ररक्षण इथे चांगलं झालं. एक धाव वाचली, आता स्ट्राईक बदलली. काय बोलशील या क्षेत्ररक्षणाबद्दल? आणि नक्कीच ही एक धावच कुठेतरी निर्णायक ठरू शकते, कारण 1-2 धावा अशा प्रकारे वाचवणं आपल्या संघासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतो कदमपाडा संघासाठी. गोलंदाज तयार आहेत. विलास गोलंदाजी मार्कवर, धावपलकावर धाव संख्या सध्याच्या घडीला 5. इथे टाकलेला हा चेंडू फटका दमदार आहे. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. संतोषच्या पाठमधून आला चौकार, 4 रन. होताना पाहायला मिळत. भरपूर माहिती नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. जर SPO भ्रमंती या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. असे आमचे स्वप्नील पोटे आमच्या बरोबर आज जॉईन होत आहेत. काय बोलशील स्वप्नील या संपूर्ण स्पर्धेबद्दल? नक्कीच धन्यवाद. पण या भगवा चषक बद्दल जितकं कौतुक करावं तितकं कमी असतं. उत्कृष्ट दर्जाचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि तितकंच चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला 10 क्रिकच्या माध्यमातून केलेलं पाहायला मिळतंय. सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन आपण पाहतायत सुनीलजी माळी सर यांना खूप मेहनत आहे. या व्यक्तीच्या पाठीमागे आपण जर पाहिलं तर 100-150 माणसांचा हात आहे आणि त्यातून साकारलेले हे चषक 30व्या पर्वामध्ये ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतात. अर्थातच भगवा चषक. धावपलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 9 धावा. विलास गोलंदाजी मार्कवर, न्यू बॅटर मैदानामध्ये सुरेश. इथे टाकलेला चेंडू शॉट पुल बॉल गुल, चेंडू सीमा पार, षटकार, 6 रन. बॅटर चेंडूवर मोठं आक्रमण केलं गेलं आणि षटकार लगावला गेला. उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी. नक्कीच 15 धावा तर आल्यात. आपण जे प्रेडिक्शन केलं होतं की 15 धावा येणं गरजेचं आहे, 15 धावा आलेल्या आहेत आणि सर्वात महत्वाचं काही संतोषची विकेटही आलेली आहे. आता हा शेवटचा चेंडू. गोलंदाज विलासचा बॉल फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक बनेल आता दर्शक. चेंडू सीमा पार. गणेशपूरला आनंद देणारा हा चौकार आहे स्वप्नील मैदानाच्या. नक्कीच निखिल, कारण एक सुरुवात इथे कुठेतरी दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी करून देताना पाहायला मिळतात. 49 धावांचं आव्हान होतं 4 षटकांमध्ये. संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये 49 धावा म्हणजे एक विजयी स्कोर होता. मात्र इथे पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे गणेशपूर संघ हवी ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. 19 धावा आल्यात. आता इक्वेशन कडे जाऊ आपण. 18 चेंडू शिल्लक आहेत, 30 धावांची आवश्यकता. मैदानामध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळताना जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय टीम गणेशपूर. सर्वात महत्वाची बाब काय, इथे अष्टविनायक कदमपाडा संघ का खुश आहे तर त्यांना एक विकेट मिळाली ती संतोषची आहे, परंतु दुसऱ्या बाजूला संघ मैदानामध्ये गणेशपूर खुश आहे कारण त्यांनी 19 बनवले. आता इक्वेशन 18 चेंडू 30 धावा म्हणजेच काय स्वप्नील प्रति षटकात जो आस्किंग रन रेट 12.25 चा होता तो आता 10 वर येऊन ठेपला. नक्कीच जे मागचे 2 फटके आपण पाहिले सुरेशच्या बॅटमधून आले. कदमपाडा संघ कुठेतरी विचार करत असेल की आपण अभ्यास केला होता संतोषचा आणि इथे आपल्याला पेपर आलाय सुरेशचा. नक्कीच चांगली फटकेबाजी मैदानामध्ये गणेशपूर संघाकडून. षटक क्रमांक 2 मध्ये विष्णू शेलवले यांना आमंत्रित केलंय गोलंदाजीसाठी. धापलेकर धावसंख्या 19 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 19 रन ऑन द बोर्ड.
इथे टाकलेला हा चेंडू फटका इथे फसलाय. चेंडू हवत महत्वाची विकेट ही होईल का ते पाहायचं. आणि कॉलिंग खराब. ते कॉलिंग खराब होताना पाहायला मिळाली. संदीप क्रिकेट असो जीवन, एखाद्या जर दोघ जण जर एका गोष्टीच्या मागे लागले आणि ती कुणालाच मिळत नाही, ती तिसऱ्याची होऊन जाते. आणि तेच झालं आता मैदानाच्या आत. कॉलिंग अक्षरशः खरा पाहायला मिळाली. आपण स्वप्नील या गोष्टीचा उल्लेख केलाय, कॅचेस विन द मॅचेस, आणि क्षेत्ररक्षण अतिशय महत्वाचे. इथे जीवनदानही मिळालं आणि तदनंतर धाव मिळाल्या. 3 धावा. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते, जाऊन पोहोचेल 22 धावा. किती धोकादायक आहे त्या 3 धावा ते पाहिजे. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र पाहायला मिळतोय सुरेश ज्या खेळाडूच्या विरोधामध्ये. सुरेशचे पहिले 2 चेंडूंचा विचार केला स्वप्नील 10 बनवल्यात. इथे थोडंसं लेंथमध्ये परिवर्तन केलं, बॅकअप लेन चेंडू हाताळला आणि तो फायद्याचा ठरलाय. चेंडू डॉट आला. नक्कीच चांगली गोलंदाजी, आपल्याला चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. विष्णू शेलवले एक चांगला गोलंदाज आहे आणि अशाच प्रकारच्या गोलंदाजीसाठी तो ओळखला जातो. मात्र इथे स्वतःला सिद्ध करावं लागेल. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर गोलंदाजी विष्णूची जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. दीपकचं इथे कौतुक करावं लागेल. यष्टीचित करण्याचा प्रयत्न होता. हा सलगचा दुसरा चेंडू डॉट आहे. जसे डॉट बॉल येतील अष्टविनायक कदमपाडा पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव करेल, परंतु जशा प्रकारचे षटकार चौकार येतील इथे गणेशपूर देखील संघ मॅच मध्ये पुढे निघून जाताना पाहायला मिळेल. स्वप्नील या मैदानाचा आढावा घेत असताना गॅप मध्ये तुम्ही चेंडू ढकलल्यानंतर शुअर बाउंड्री मिळताना पाहायला मिळते. अशा टणक मैदान आहे. या मैदानाबद्दल काय बोलशील? नक्कीच आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि मी सुरुवातीलाच उल्लेख केला होता की फलंदाजांना पूरक अशी खेळपट्टी आहे. फलंदाजांना पूरक असा हा संपूर्ण मैदान आहे. मात्र इथे चांगली गोलंदाजी विष्णूला दाद द्यावी लागेल, कारण तशा प्रकारची गोलंदाजी विष्णूच्या माध्यमातून मैदानामध्ये होती. इथे विकेट आली. दुसरी विकेट या भगवा चषकातली मनकट विकेट आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज बाद. चर्चा मनकट विकेट बद्दल करू. स्वप्नील पहिले जे क्रिकेट होतं तिथे मनकट विकेट करण्यासाठी प्रथमतः कॉलिंग करावं लागत होती, परंतु आता भरपूर फास्ट क्रिकेट झालेले आहेत. खेळाडू नॉन स्ट्रायकर यांचे भरपूर लवकरच क्रीज सोडताना पाहायला मिळतात आणि नियम बदलला. तिथे मनकट विकेट डायरेक्ट दिली जाईल. फक्त एक नियम आलाय की मनकट विकेट झाल्यानंतर जो बॉल पहिला काउंट व्हायचा ना तो आता काउंट होत नाही. आणि नक्कीच या मंकड विकेट बद्दल जर का आपण बोलायचं झालं तर बऱ्याचदा फलंदाज नॉन स्ट्रायक यांचे फलंदाज जे जास्त उत्तेजित झालेले असतात. फुलटॉस बॉल, नो बॉल पंचांनी घोषित केलाय. चेंडू हवत तिथे क्षेत्ररक्षक, एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न, नो बॉल +3 धावा. इथे 2 धावा येताना पाहायला मिळतील. म्हणजेच काय, स्वप्नील इथे 3 धावा आल्या आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. नक्कीच आपण मंकड विकेटची चर्चा करत होतो, तर मंकड विकेटमध्ये बऱ्याचदा होतं की बॉलरला क्रिटिसाइज केलं जातं की अशा प्रकारची विकेट घेतली. मात्र खेळाचा भाग आहे, ते नियमांचं पालन करून विकेट घेत असतात, त्यामुळे गोलंदाजाला कुठेही क्रिटिसाइज केलं नाही पाहिजे. हे देखील प्रेक्षकांनी लक्षात घ्यायला हवं. आपल्याकडे धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतात 25 धावा, 24 ज्या मात्र बनवायच्या. गोलंदाज तयार विष्णू. इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलवर फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटर सुरेश खेळाडूचा राहिला. एक सिंगल या बॉलवर येईल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल 26. आता स्वप्नील 23च धावा विजयासाठी आवश्यक आहेत आणि शेवटचे चेंडू मैदानामध्ये 13 शिल्लक आहेत. हा चेंडू अतिशय महत्वाचा राहील. या बॉलवर एखादा चौकार षटकार आला तर पूर्णपणे गणेशपूर हवे होईल, परंतु दुसऱ्या बाजूला या बॉलवर जर 4 चेंडू झालेले आहेत. 14 चेंडू आणि 23चं समीकरण, हे 2 चेंडू अतिशय महत्वाचे आहेत मॅच मध्ये गणेशपूरसाठी. नक्कीच जर का या 2 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका जरी आला तरी गणेशपूर संघ या सामन्यावर पूर्णपणे आपल्याला हवी होताना पाहायला मिळेल. विष्णूचा बॉल फटका हवेमध्ये, फ्री हिटचा बॉल, एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केलाय आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येताना आपल्याला पाहायला मिळतील. नो बॉल आला, त्यानंतर फ्री हिट, त्यावर आलेल्या 2 धावा म्हणजे एका बॉलवर आल्या 5. संघाची धावसंख्या 28. आता 13 चेंडू आणि गणेशपूरला विजयासाठी बनवायच्या त्या 21 धावा. सकाळच्या सत्रामध्ये समीक्षा 11 परेला बीट केल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास आहे ना तो द्विगुणित झालाय आणि सध्याच्या घडीला अष्टविनायक कदमपाडा संघाला देखील फाईट देत असताना टीम आपण पाहतोय मैदानामध्ये. गणेशपूर शेवटचा चेंडू शिल्लक.
विजयासाठी 21 धाबांचं लक्ष. 13 चेंडू 21 धाबा. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आपल्याला पाहायला मिळेल. लॉंगापूरहून जयेश आलेत. तिथे बॉल कव्हर करतील तोपर्यंत संधी होती 2 धाबांची. 2 धाबा येत आहेत. 2 धाबांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती आता 30 या धावसंख्येवर. 12 चेंडू 19चं समीकरण आहे. 12 चेंडू 19चं समीकरण 12 चेंडू 21 कधी होईल? ज्यावेळेस खेळाडू कक्षामधून मोठमोठाले आवाज येते. 12 चेंडू 19ची आवश्यकता आहे. संधी देवा डीजे धनुला. ऐकत एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. सध्याच्या घडीला आपण ऑन स्क्रीन पाहतायत होल्डिंग आहे मान्य श्री वरुणदादा म्हात्रे युवा उद्योजक आणि त्यांचं या क्रीडा स्पर्धेसाठी खूप सारं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला झूम करा कॅमेरामन. तिथे मला वाटतं या स्पर्धेसाठी अरुणदादा पवार त्यांच्या बंडू शेठ पवार यांच्या वतीनं देखील तदनंतर बाळ्यामामा म्हात्रे विद्यमान खासदार आहेत. त्यांचंही खूप सारं सहकार्य. दमदार नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे साहेब यांचंही खूप सारं सहकार्य या क्रीडा स्पर्धेसाठी लाभलं. सध्याच्या घडीला आमचे कॅमेरामन खूप चांगली क्षणचित्र टिपतात. मॅचकडे जाऊ आपण. या 12 चेंडू आणि 19 धावा ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. सध्याच्या घडीला माधव ठाकरे सर द ब्रँड ऑफ ठुणे सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन आपण पाहत आहेत. माधव ठिले गावचे आहेत. सॉरी थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. ठिले गावचे आहेत आणि सध्याच्या घडीला 38 वर्ष ज्या पंचांचा निर्णय कधी चुकलाच नाही असे आमचे माधव ठाकरे सर ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत. त्यांचं करूया सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. दमदार पंच आहेत. 12 चेंडू 19चं समीकरण. स्वप्नील थोडीशी मॅचमध्ये शिरकाव आपण करू. या स्पर्धेला अनेक दातृत्व सुनीलजी माळी नकुलजी भांडे आणि त्यांचे सहकार्य आहेत. त्यांचे जेवढे मित्र परिवार आहेत जेवढे संबंध आहेत त्यांनी या स्पर्धेसाठी खूप सारी पारितोषिके दिलेत. त्याबद्दल काय बोलशील? नक्कीच खूप नशीब लागतात की अशा प्रकारचे साथीदार अशा प्रकारचे जोडीदार आपल्याला लाभतात. पण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की स्वतःचा स्वभाव दिलदार असणं गरजेचं आणि तशा प्रकारच्या स्वभावासाठी सुनील माळी ओळखले जातात आणि संपूर्ण तालुक्यामध्ये सुनील माळी या नावाची चर्चा असते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. दिलदार व्यक्तिमत्व आहे आणि विशेषतः 2016 ही क्रीडा स्पर्धा मला अजूनही आठवते. शिवनेर चषक जुन्नर त्या क्रीडा स्पर्धेमध्ये माही 11 आंबेले संघ खेळण्यासाठी आला. तदनंतर एस नाव माझ्यासाठी खूप लक्की आहे. त्यामध्ये सागर कापडी सुनील बांगर आणि सुनीलजी माळी पहिली स्पर्धा या मैदानावर केली आणि तदनंतर संपूर्ण तालुक्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये समालोचन करण्याची संधी या 3 माणसांनी मला उपलब्ध करून दिली. त्यांचं विशेष आपण कौतुक करू. आणि आता माझ्याबरोबर स्वप्नील आहे. एस फॉर स्वप्नील. जाऊया मैदानाच्या आत. सौरभ डोंगरे यांच्या वतीनं पारितोषिक आलंय. सौरभ काय लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. 12-19 12 चेंडू 19 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर जर का आपण पाहिलं तर रुपेश देसले कदमपाडा संघाकडून चांगल्या अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्या खांद्यावर संघाने जबाबदारी दिली. मात्र त्याला डेंजर एंडकडून गोलंदाजी करायची कारण या एंडनी जर का तुम्ही विचार केला तर या एंडनी मोठमोठाले फटके येताना आपल्याला 3 दिवसांमध्ये पाहायला मिळतात आणि तशाच प्रकारची संधी आता फलंदाजाकडे असेल मोठी फटकेबाजी खेळण्याची. नाही डेंजर एंड आपण म्हणू शकत नाही समालोचन कक्ष एंडला. हवे एंडला पण डेंजर एंड बोलू कारण तिकडून एक गोलंदाज मला अजूनही आठवतो. गोलंदाजी हवे एंडने केले होते आणि तिथे धावा भरपूर खाल्या होत्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार आहे. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळतो. तिथे क्षेत्ररक्षक येतील. बॉलवर क्षेत्ररक्षण सुंदर आहे. एक सिंगल आली. शेवटचे आता 11 चेंडू आणि पहा नजर हटी दुर्घटना घटी. इथे 2 धावा आहेत. शेवटचे 11 चेंडू 17चं समीकरण आहे. इथे मैदानामध्ये गणेशपूरला आता कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. ती कामगिरी कशा प्रकारे करतात ते पाहायचं स्वप्नील. एखादा मोठाला फटका आणि गणेशपूरचं
या सामन्यामध्ये पारडं जड होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि ते जर का होऊन द्यायचं नसेल कदमपाडा संघाला तर विकेट मिळवणं फार गरजेचं, कारण जोपर्यंत तुम्ही विकेट मिळवत नाही तोपर्यंत तुम्हाला या सामन्यामध्ये कमबॅक करण्यात खूप अडचणी निर्माण होतील. गोलंदाज तयार आहेत. 11 चेंडू 17चं समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू लेंथ इथे चेक करावी लागेल. राज ठाकरे सर आमच्या बाजूने वळत आहेत. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईट बॉल आणि वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघात धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 33 धावा. 16 बनवायच्या आहेत दुर्गेश. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 11 शिल्लक. मॅच चांगलीच रंगताना पाहायला मिळते स्वप्नील, कारण दोन्ही संघ मातब्बर आहेत. प्रत्येक जण इथे जिंकण्यासाठी झाला आणि प्रत्येक सामना डू ऑर डाय. सामना चुरशीचा होतो यात काही शंका नाही, मात्र या दोन संघांना जितकी आतुरता लागली तेवढीच आतुरता महात संघाला आपल्याला लागलेली पाहायला मिळते, कारण महात संघ या सामन्याचा आस्वाद लुटतोय. इथे टाकलेला हा चेंडू फटका फसला. मॅचची गोल्डन विकेट आली का ते पाहायचं आणि खराब क्षेत्ररक्षण. सध्याच्या घडीला अष्टविनायक कदमपाडा संघ करतोय. पहिल्यापासून जेवढे चेंडू हवेत गेलेत ना तेवढे कॅच ड्रॉप झालेत अष्टविनायक कदमपाडाचे. काय बोलशील स्वप्नील? नक्कीच कुठेतरी क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपल्याला कुठेतरी कमकुवत पाहायला मिळतोय, कारण खूप साऱ्या संध्या या सामन्यामध्ये निर्माण झाल्या होत्या, मात्र त्या संधीचं सोनं करणं तुमच्या हातामध्ये असतं, ते कुठेतरी जमलं नाहीये कदमपाडा संघाला. शेवटचे बॉल मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 10 आणि 10 चेंडूंमध्ये धावा बनवायच्यात अजूनही 14. 10 चेंडू 14 धावा. रुपेश गोलंदाजी मार्कवर. रुपेशचे हे 4 चेंडू अतिशय महत्वाचे राहतील. इथे कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर रुपेश. 10 चेंडू 14चं समीकरण. ऑटो मॅच. जबरदस्त सामना. काही न्यूट्रल प्रेक्षक वर्ग असतात त्यांना इथे जर आपण पाहिलं गणेशपूर जिंकलं तरी काय वाटत नाही, दुसऱ्या बाजूला अष्टविनायक कदमपाडा जिंकलं तरी काय वाटत नाही, शेवटच्या बॉलपर्यंत सामना गेला पाहिजे असं त्यांचं म्हणणं. काय बोलशील स्वप्नील? गोलंदाज वेळ 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 वाचवणं सर्वात महत्वाचं. 10 चेंडू 14चं समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू बॅटची एज आणि आता विकेट आली. फलंदाज सुरेश बादत. शेवटचे 9 चेंडू मॅच मध्ये ट्विस्ट आला. 14 धावा. याच गोष्टीची मी चर्चा करत होतो निखिल, की विकेट मिळवणं फार गरजेचं आहे आणि ती विकेट आपल्या संघासाठी रुपेश इथं मिळवून देताना आपल्याला पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी रुपेशच्या माध्यमातून आतापर्यंत झाले. फील्ड क्षेत्ररक्षकांची साथ त्याला आतापर्यंत लाभत नव्हती, पण इथे यष्टीरक्षकांनी कोणतीही चूक केली नाही. फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज सुनील कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 9 चेंडू आहेत आणि 9 चेंडूंमध्ये 14 धावा. रंगारंग सोहळा. तिसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. मला माहिती नाही तुला आठवतंय की नाही, परंतु पहिला दिवस टोकावडेने गाजवला आणि दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा गाजवला तो मनुस्फोट बोरगाव या टीमने. तिसऱ्या दिवशी कोण खूप सारं प्रेडिक्शन होतं, परंतु प्रेडिक्शन थोडंसं फेल होताना आजच्या दिवसामध्ये तर पाहायला मिळतं आपल्याला. सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन आमचे कॅमेरामन प्रेक्षक वर्ग टिपतायत या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण करू. आजच्या दिवसाचा जर का विचार केला तर महात संघ तिसऱ्या फेरीमध्ये जाऊन पोहोचलोय. वाट पाहतोय कोणता संघ त्यांच्या विरोधामध्ये खेळण्यासाठी येईल. मात्र मी खरंच गणेशपूर संघाला दाद देईल, कारण त्यांनी जशा प्रकारची कामगिरी आजच्या दिवसामध्ये केली, खूप इम्प्रेसिव्ह कामगिरी त्यांच्या माध्यमातून झाले. एक नौखा संघ असून जशा प्रकारचा खेळ त्यांनी दाखवलाय, नक्कीच त्यांना दाद द्यावी लागेल. गुरुनाथजी किते साहेब उपस्थित होतात, त्यांचं करूया वेलकम या क्रीडा स्पर्धेत. इथे टाकलेला हा चेंडू बागफुटला गेले. फटका सुंदर सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळत नाही. एकदा आली. शेवटचे 8 चेंडू आणि सामना आलाय स्वप्नील आता 13 धावांवर. 8 चेंडू 13 धावा. पहिल्याही सामन्यामध्ये आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये जयेश गेला. 6 चेंडू 10चा सामना जिंकलाय गणेशपूरने. या मॅच मध्ये 6 बॉलमध्ये किती राहतात ते आपल्याला पाहायचं आहे. आणि आता जयेशला प्रमोट केलं जाईल का, हाही फार मोठा प्रश्न. आणि 2 बंधू आहेत मैदानामध्ये आणि 2 बंधू याही संघामध्ये. इथं बिग जसा चेंडू हवेत गेला टक असा आवाज. चेंडू सीमा पार. अनिलच्या बॅट मधून आसमानी छक्का. अनिलने षटकार मारला. खुश झाला सुनील. इथे 6 धावा. जयेश हे 2 बंधू आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये दोन्ही पंच आपण पाहतोय ना, एक मुलगा आहे आणि एक पिताश्री आहे. एक राज ठाकरे आहेत, एक माधव ठाकरे आहेत.
जाव्या मैदानाच्या 4 धावांची आवश्यकता. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत मैदानामध्ये 7. हा चेंडू अतिशय निर्णायक आहे. 7 चेंडू 4 धावा हे समीकरण. सॉरी 7 चेंडू 7 धावांचं समीकरण आहे. थोडस इथे 7 चेंडू आणि 7 धावा. गोलंदाज तयार. इथे बिग हिट केलाय. चेंडू हवेत आहे. हाही कॅच महत्वाचा राहील आणि इथे कॅच ड्रॉप. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते आता 6. स्वप्नील धावा बनवायच्यात 5. 6 चेंडू 5 धावा. इथे जय बजरंग महाज अर्थात आकाश शिलवण महाज संघ याच गोष्टीची वाट पाहतोय. आमच्या विरुद्ध गणेशपूर की आमच्या विरुद्ध कदमपाड आम्हाला लढायचंय, पण कोणच्या बरोबर लढायचं हेच फक्त पाहिजे. मला नाही वाटत निखिल की त्यांना त्या गोष्टीने कोणताही फरक पडेल, कारण तीनही संघ एकाच एरियामधले आहेत. कोणताही संघ त्यांच्या विपक्ष खेळायला गेला तरी देखील ते तितक्याच ताकदीने खेळण्याचा प्रयत्न करतील. आणि इथं तुम्ही स्क्रीनवर बघू शकता जय बजरंग महाज संघाचे संपूर्ण प्लेइंग 11 तिथे वाट पाहते की कोणता संघ आमच्या विरोधामध्ये खेळायला येतोय. आनंद आहे, चेहऱ्यावर आनंद आहे. बऱ्याच दिवसानंतर मला वाटतं क्वार्टर फायनल गाठली आणि आज ते स्वप्न आहे की भगवा चषकाच्या बक्षीस पात्र फेरीत जायचं. ते पूर्ण होणार का ते पाहायचं आपल्याला. शेवटचे 6 चेंडू 5 धावा. धगधगता थरार. काय घडत आहे ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चला. वेळ 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 वाचवणं सर्वात महत्वाचं राहील. ही महत्वाची सूचना तुमच्यासाठी मित्रांनो. विवेक आलेत आता गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर इनवर सुनील आहेत. नॉन स्ट्रायकर इनवर त्यांचे बंधू अनिल आहेत. आणि ते गणेशपूर जिंकतंय की अष्टविनायक कदमपाडा जिंकताय याची प्रतीक्षा तमाम क्रीडा रसिकांना. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. भव्य कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे केली जाईल ते आपल्याला पाहायचं. चला वेळ वेळ वाचवणं महत्वाचं राहील. 6 चेंडू 5 धावा. स्लोवर 1 जिथे एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. स्वप्नील आतापर्यंत आपण पाहिलं अष्टविनायक कदमपाडा 5 ते 6 संधी त्यांना कॅचची होती. ते कॅच ड्रॉप झाले आणि प्रत्येक कॅच जिथे ड्रॉप झाले तिथे 2 धावा आल्या. म्हणजे 10 ते 12 धावा त्यांनी एक्स्ट्रा खर्चलेल्या आहेत. लेग बायचा इशारा आलाय पंचांचा. काय बोलशील क्षेत्ररक्षणाबद्दल? क्षेत्ररक्षणातल्या त्या चुका कुठेतरी इथे त्यांकडे लक्ष देणं गरजेचं होतं कदमगड संघाला. पण आता पाहूयात. येत्या 5 चेंडू मध्ये 4 धावांची गरज असेल. इथे टाकलेला हा चेंडू हळूवार पद्धतीने जो मात्र खेळलाय. सेन्सिबल क्रिकेट जे मात्र पाहायला मिळेल. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न नाही. 1 धाव आली. शेवटचे 4 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेस. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला थोडेसे टेन्शन मध्ये पाहायला मिळतात आमचे आयोजक. त्याचं कारण अजूनपर्यंत आम्हाला कळलं नाही. हा मॅच पराभव झाला हा तर एक विषय राहिला. दुसऱ्या बाजूला कुमार सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन आपण पाहता त्या स्पर्धेसाठी खूप कष्ट घेतोय कुमार गडगे. त्यांना आपण पाहतोय. 4 चेंडू 3 धावा. कोण जिंकणार हा मॅच? इथे टाकलेला हा चेंडू बिगेट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे नकार. स्वप्नील सामना आलाय 3 चेंडू 2 धावा. इथे जर डॉट बॉल आला ना मॅचला खरी रंगत वाढेल. शेवटचे 3 चेंडू 2 धावा. नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जे फलंदाज मागच्या षटकापर्यंत मोठी फटकेबाजी करत होते ते फलंदाज कुठेतरी ते सिंगल डबल्सवर सिंगल डबल्सकडे लक्ष देताना पाहायला मिळतात. आणि याचं कारण तुम्हाला सांगतो. सुनील कदम जो खेळतो त्याला खूप वर्षांपासून मी पाहतोय. अंडरआर्म क्रिकेट जिथून मी खेळायचो तिथून त्याला पाहतो आणि अशाच प्रकारच्या खेळीसाठी तो ओळखला जातो. आणि तशाच प्रकारचा खेळ त्याला माहिती आहे सेन्सिबल क्रिकेट काय असतं आणि कशा प्रकारे खेळावं लागतं, कोणत्या स्टेजला ते खेळावं लागतं आणि तशा प्रकारे त्याची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतं. डॉट बॉल आल्यानंतर चेस करून थोडंसं अवघड होईल. 3 चेंडू 2 धावा. गोलंदाज तय्या आणि लॉन स्ट्राईक. फुलटॉस आणि इथे सामना फिनिश. व्हॉट अ शॉट. गणेशपूर तिसऱ्या फेरीत दाखल आणि अष्टविनायक कदमपाडा या क्रीडा स्पर्धेच्या बाहेर. हार्डलक अष्टविनायक कदमपाडा. जयेश अँड ऑल टीम खूप चांगला खेळ तुमचा राहिला. टॉससाठी चला लगेच दोन्ही टीमचे कर्णधार.